मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे लसूण खाणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. काय ते बघूया. लसणात असलेले अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करते. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस शरीरात निर्माण होणारा तणाव आहे. लसूण खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती मजबूत होते व अल्झायमर सारख्या आजाराचा धोका कमी होतो. काय ते बघूया. लसणात अनेक औषधी गुण असतात. रोज लसूण खाल्ल्यास अनेक आजार दूर होतात. लसणाची प्रकृती गरम असते, त्यामुळे थंडीत लसूण खाणे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. जर रोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाची एक पाकळी पाण्यातून घेतली तर त्याचाही फायदा होतो. चटणी बनवूनही लसूण खाऊ शकता. लसूण जास्त खाऊ नये. एका दिवसात कच्चे लसणाच्या 1-2 पाकळ्या खाव्यात. भाजीत लसणाच्या 5-7 पाकळ्या खाल्ल्या तरी हरकत नाही. सर्दी तापात फायदेशीर. लसणाच्या सेवनाने सर्दी आणि तापापासून वाचता येऊ शकते. यात अँटीबॅक्टेरियल व अँटीव्हायरस गुण असतात, जे सर्दी तापापासून वाचवतात. थंडीत त्याचे सेवन केल्यास शरीरात उबदारपणा राहतो व रोगकारक प्रतिकार क्षमता वाढते. थकवा अशक्तपणा दूर होईल. थंडीत अनेकदा विचारातून उठासे वाटत नसते. हाडे व स्नायू आखडतात. लसूण खाल्ल्यास शरीरात ऊर्जा मिळत राहते, त्यामुळे थकवा व अशक्तपणा दूर ठेवतो. व्हेरी गुड. हाडे मजबूत करते. एका वयानंतर हाडे ढिसूळ होऊ लागतात. लसणात कॅल्शियम असते, जे हाडे भक्कम करण्याचे काम करतात. लसणात अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात, ज्यामुळे त्याचे सेवन सूजेमध्ये आराम देणे व वेदनाही कमी करते. अल्झायमरचा धोका कमी करतो. लसणात असलेले ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करते. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस शरीरात निर्माण होणारा तणाव आहे. लसूण खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती मजबूत होते व अल्झायमरचा धोका कमी होतो. यामुळे स्मरणशक्ती ही मजबूत होते. व्हेरी गुड. पुढे बघूया मित्रांनो. हृदयाला जपेल. थंडीत हृदयासंबंधित आजाराचा धोका जास्त असतो, कारण या काळात तळकट जास्त खाल्ले जाते. तसेच या मोसमात शारीरिक हालचालीही कमी होतात. लसूण खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. यामुळे अँटीऑक्सिडंट्स मिळतात, जे बॅड कोलेस्ट्रॉल वाढू देत नाहीत. आणि आणखीन एक टीप आहे मित्रांनो, बघा काय ते. ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय. मीठ. आहारात सोडियमचे प्रमाण वाढवा. खारवलेले पदार्थ, लोणची खाऊ शकता, पण अतिरेक टाळा. पाणी. पुरेसे पाणी प्या. डिहायड्रेशनमुळे रक्तदाब कमी होतो, त्यामुळे पाणी पिणे महत्त्वाचे आहे. लिंबू पाणी. डिहायड्रेशनमुळे रक्तदाब कमी झाला असल्यास लिंबू पाणी फायदेशीर ठरते. कॉफी आणि चहा. रक्तदाब तात्काळ वाढवण्यासाठी कॉफी किंवा चहा पिऊ शकता. व्हेरी गुड. पाय उंच ठेवा. झोपताना किंवा बसताना पाय थोडे उंच ठेवा. यामुळे मेंदूकडे रक्तप्रवाह वाढतो. व्हेरी गुड. नियमित हलका व्यायाम करा, पण खूप थकवा येईल असा व्यायाम टाळावा. व्हेरी गुड. काय टाळावे? जास्त साखरयुक्त पेय आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. जास्त वेळ एका स्थितीत बसणे किंवा उभे राहणे टाळा. सतत चक्कर येणे, थकवा जाणवणे, बेशुद्धी पडणे, दृष्टी अंधुक होणे, मळमळ किंवा जलद श्वास घेणे इत्यादी इत्यादी इत्यादी. आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.